नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. तर आज आपण जवस केसांना कसं लावायचं आणि त्याचे केसांना किती फायदे होतात, तर ते पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण आणखी 2 घटक ॲड करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पहा, मी 3 चमचे जवस घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. कारण जवस हे केसांना एक कंडिशनर म्हणून काम करतं. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते केसांना लावल्यामुळे केस मजबूत होतात, केसांना चांगली नैसर्गिक चमक मिळते. त्याच्यामुळे केसांची गळती पण थांबते, कोंडा दूर होतो. तर आता आपण हे जे घेतलेलं आहे जवस पाण्यामध्ये टाकून, तर ते आपल्याला एक 7 ते 8 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि हे जर केसांना जर आपण असं लावलं, आठवड्यातून 2दा लावलं, तर त्याचा खूप केसांना फायदा होतो. आपले जे मुलं असतात साधारण टीनेज मुलं 9वी, 10वी, 11वीच्या वयाचे जे मुलं-मुली असतात, तर त्यांच्या केसांमध्ये खूप कोंडा होतो. त्यांना केसांना, स्काल्पला खूप खाज येते आणि तुम्ही जर हा पॅक जर केसांना लावला त्यांच्या, तर त्यांना खूप फायदा होतो. आणि उगाचच ते काय करतात ते मुलं, उगाचच आपल्याला म्हणतात, की मला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणून द्या आणि भरपूर काय केसांना लावण्याचा प्रयत्न करतात आणि तरी पण त्यांच्या केसातला कोंडा काही जात नाही. तर आता हे पहा, हे जे केसांसाठी आपण जे जवसचं जे जेल बनवणार आहोत, तर त्याच्यामुळं टाळूला चांगला ओलावा मिळतो आणि त्यामुळे कोंडा आणि खाज दूर होते. तर हे पहा, मी जे 7 ते 8 मिनिट जवस उकळून घेतलं आणि आता आपल्याला हे स्टीलच्या गाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आहे. प्लॅस्टिकची गाळणी वापरू नका, कारण त्याचे छिद्र बारीक असतात आणि आता हे जे गाळतो आपण, तर ते थोडंसं घट्ट लिक्विड तयार होतं. त्यामुळं मग जर ही स्टीलची गाळणी असेल, तर ते पटकन खाली येतं. आणि आता आपण हे जे गाळून घेतलेलं आहे आणि राहिलेलं जे जवस आहे, ते परत पातेल्यात टाका आणि परत आपल्याला ते तेवढंच पाणी टाकून परत उकळून घ्यायचं आहे. आणि कारण परत का उकळायचं? कारण ते परत जरी उकळलं तरी तेवढंच घट्ट जेल आपल्याला त्याच्यातून मिळते. आणि आता आपल्याला पुन्हा उकळताना आपल्याला त्याच्यामध्ये आणखी 2 घटक ॲड करायचे आहेत. तर हे पहा, तेवढंच अर्धा ग्लास पाणी टाकून आता परत ते आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. आणि जरी तुमचे केस थोडेसे कुरळे असतील, तर आपण जर हे जेल केसांना लावलं, तर ते चांगल्या प्रकारे सेट होतं. तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा तेल टाकणार आहोत. तेल काही जास्त टाकू नका. ज्यांची स्किन खूप ऑइली आहे त्यांनी तर खूप कमी प्रमाणात वापरा. आणि आणखी अर्धा चमचा मेथी दाणे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर मेथी दाणे हे आपल्या केसांसाठी खूप उत्तम नैसर्गिक औषध आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स, आयर्न्स, व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याच्यामुळं मग केस चांगले मजबूत होतात, केस गळत नाहीत आणि याच्यामध्ये जे घटक असतात त्याच्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे नवीन केस पटकन वाढतात आणि या मेथी दाण्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे ते कोंडा आणि जे टाळूवरील खाज ते कमी करतात. केसांमध्ये खूप कोंडा आणि खूप ड्रायनेस असेल केसांना, तर सुरुवातीला आठवड्यातून 2दा लावा, 2 आठवडे आणि नंतर मग आठवड्यातून 1दा लावा. तर हे पहा, हे मिश्रण आपण परत गाळून घेतलेलं आहे आणि हे खूप घट्ट असतं आणि नंतर गार झाल्यानंतर ते खूपच घट्ट होतं. तर तुम्ही असा पॅक जास्तीचा बनवून 15 दिवससुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अर्धा तास केसांना आपल्याला हे लावून ठेवायचं आहे. आणि अगदी केसांच्या मुळांपासून तर शेवटच्या टोकापर्यंत हे भरपूर प्रमाणात लावा, अर्धा तास ठेवा आणि नंतर केस धुवून टाका. गरज असेल तरच शॅम्पू वापरा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.